लीक झाला काय वाटतंय? जर तुमचं उत्तर असेल येस तर तुम्ही चुकले आहात. तर मग सर ते कसं? चला तर याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. एसीचं काय काम असतं रे? एसी काय करतो? तुमच्या हवेमधली, तुमच्या रूम मधली हीट आणि हवेतली आर्द्रता, ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, ते ॲब्झॉर्ब करतं आणि बाहेर एक्झॉस्टला टाकून देतं, म्हणजे बाहेर सोडतं. तर बघा, ज्या वेळेस तुमची हवा एसी ॲब्झॉर्ब करतो, तर एसी मध्ये असते एक थंड कॉईल. ज्या वेळेस ती हवा थंड कॉईलवरती आदळते, त्यावेळेस त्या हवेच्या आर्द्रतेमुळे, ह्युमिडिटीमुळे काय तयार होतं रे? पाण्याचे ड्रॉपलेट्स. मग याला जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर कसं? बर्फाची बॉटल ज्यावेळेस आपण फ्रीजच्या बाहेर काढतो आणि टेबलवरती ठेवतो, त्यावेळेस जेव्हा तुमची नॉर्मल हवा त्या बॉटलवरती आदळते, त्यावेळेस त्या बॉटलवरती छोटे छोटे मायक्रो वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. सेम लॉजिक एसी मध्ये पण अप्लाय होतं. ज्या वेळेस थंड कॉईलवरती तुमची बाहेरची हवा एसीच्या थंड कॉईलवरती आदळते, त्यावेळेस त्या कॉईलवरती काय होतं? तुमचे वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म होतात आणि तेच वॉटर ड्रॉपलेट तुमच्या एसी मधल्या असलेल्या वॉटर ट्रे मध्ये कलेक्ट होतात आणि तेच पाणी तुम्हाला एसीच्या डक्ट मधून बाहेर पडलेलं दिसतं. तेव्हा नेक्स्ट टाइम ज्या वेळेसही तुम्हाला असं वाटेल की एसी मधून पाणी टपकतंय, तर त्यावेळेस समजून जा की एसी त्याचं काम करतोय. तर अशाच मजेदार आणि थंड थंड शॉर्ट्ससाठी आताच ई सारथी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.